हज कमिटीच्या गैरव्यवस्थापनामुळे सौदीत हज यात्रेकरूंचे हाल। राज्य हज कमिटीचे सदस्य बबलू शेख यांचे सीओ लियाकत आफिक यांच्यावर आरोप। ठाणे भारतातून सौदी अरेबिया इथे हज यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची तिथे हाल सुरू आहेत। यात्रेकरूंना भोजन, प्रवासाची आणि निवासाची व्यवस्था नसून याला हज कमिटीचे सीओ लियाकत आफिक हे जबाबदार आहेत, असा आरोप राज्य हज कमिटीचे सदस्य बबलू शेख यांनी केला। प्रत्येक यात्रेकरू कडून 3.5 लाख रुपये घेऊन सुद्धा काही सुविधा दिल्या नसल्याने हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही बबलू शेख यांनी म्हटले आहे। शनिवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बबलू शेख यांनी हज यात्रेकरूंच्या हाल अपेष्टांचे व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवले। बकरी ईदच्या दरम्यान हज यात्रा संपन्न होत असते। आयुष्यात प्रत्येक मुस्लिम बांधवाची एक वेळेस तरी हज यात्रा करण्याची इच्छा असते। त्या निमित्ताने देशभरातून सुमारे 1.5 ते पावणे 2 लाख भाविक जात असतात। 15 ते 16 जून आणि त्यानंतर 2 दिवस सौदी येथे हज यात्रा संपन्न होत आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांचा समावेश असणार आहे। महाराष्ट्रातील 21,000 भाविक यात्रेस गेले आहेत, मात्र सौदी अरेबियामध्ये भाविकांना हज यात्रेसाठी कुठली सुविधा नाही। वाहनांची, भोजनाची आणि निवासाची व्यवस्था नसल्याने हज यात्रेकरूंचे हाल सुरू आहेत। 21,000 लोकांसाठी केवळ 90 जणांचे पथक व्यवस्थेसाठी तैनात ठेवले आहे। हज यात्रेकरूंच्या दुर्दैवी हालाचे सौदी अरेबिया इथून पाठवलेल्या चित्रफिती दाखवून राज्य हज कमिटीचे सदस्य बबलू शेख यांनी हज कमिटीचे सीओ लियाकत आफिक हेच याला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। यात्रेकरूंनी तसे हज कमिटीच्या सदस्यांनी फोन केल्यानंतरही फोन उचलले जात नाही। लियाकत आफिक यांनी सर्व कारभार आपल्याच हाती ठेवला असून लाखो रुपये उकळूनही सुविधा न दिल्याने हा एक प्रकारे सर्वात मोठा घोटाळा असल्याचे आरोप बबलू शेख यांनी केला आहे। तेव्हा केंद्र सरकारने ह्याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी सुद्धा बबलू शेख यांनी केली आहे। साथियों, हम लोग इस वक्त मैदान अरफात में एक खेमे में बैठे हुए हैं और यहाँ की जो कंडीशन है, यहाँ हम इबादत करने के लिए आए हैं और इबादत आदमी तभी कर सकता है जब उसके लिए जो है वातावरण चारों तरफ अच्छा हो। अब इतनी ओपन क्लाइमेट में, इतनी गर्मी में आदमी गर्मी को संभालेगा? यहाँ की एसी काम नहीं कर रही, यहाँ का कूलर काम नहीं कर रहा है और 2-2, 1.5 फुट में आदमी बैठे हुए हैं। छोटे से एरिया में इतने लोग बैठे हुए हैं कि कुछ कहा नहीं जा सकता। ये हिंदुस्तान के हज कमेटी की नाकामी है और उनकी तरफ से मैं ये समझता हूँ कि बहुत बड़ा जो है ये सब घोटाले वाला काम हो रहा है। वरना मैं हज कमेटी के मेंबर खुसूसी तौर पे इरफान दादू भाई शेख, हमारे सीईओ लियाकत आफिक साहब, महाराष्ट्र सीएम कर्मठ कार्यशील और डैशिंग सीएम श्री एकनाथ शिंदे साहब से मुखातिब हूँ और ये कहना चाहता हूँ कि जो 279 मकतब है, जो मैं खुद इस वक्त मीना में हूँ और जो हम लोग जिस परेशानियों का सामना कर रहे हैं वो इंसानों की परेशानी नहीं, बल्कि ऐसे बकरे हमारे कुर्बानी के या भेड़ बकरे इस तरह से रखे जाते हैं, जानवर रखे जाते हैं और हम इंसान जो है, हमारी औरतें, हमारे मर्द जो हाजी हजरात हैं, ये रखे गए हैं। ये बहुत ही परेशानी और बहुत ही हम लोगों को मतलब ऐसा क्यों ट्रीटमेंट। बाकी मैं पूरा घूम के आया, देख के आया, बाकी सबको बेहतरीन फैसिलिटी है। सिर्फ इंडियन हाजियों का ये मामला है तो क्या इंडिया के हज कमेटी के जो ऊँचे ओहदों पे बैठे हुए लोग हैं इसकी नोटिस लेंगे। हमारे महाराष्ट्र हज कमेटी की तरफ से हमारे महाराष्ट्र के सीएम साहब को मैं खुसूसी तौर पे बताना चाहता हूँ कि इसका नोटिस लें और आगे आने वाले दिनों में कम से कम हमारा तो जो होना था हो गया। मुझे नहीं लगता है कि कुछ होना है हमारा 5 दिनों के लिए, लेकिन आने वाले दिनों में मैं चाहता हूँ कि हिंदुस्तानी हाजियों का जो आए उनको अच्छा ट्रीटमेंट मिले, अच्छी सहूलत मिले। रात को 1 बजे हमको बस बताया गया था, दोपहर को 1 बजे लाया गया। प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा नेमका उद्देश काय आहे? मी आपल्या माहितीसाठी सांगतोय, भारतीय हज कमिटी मार्फत 1.5 ते 2 लाख प्रवासी हजसाठी सौदी अरेबियाला गेलेले आहे। तिथे त्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीये, राहण्यापर्यंत झोपण्यासाठी, जेवणाची आणि त्यांना ट्रॅव्हलिंगची कोणतीही सुविधा नाहीये। गेले 4 दिवस ते जाऊन तिथे हैराण आहे। असं तर 15 दिवस अगोदर ते गेले, पण हजची सुरुवात होऊन हे 4 दिवस झालेला आहे। 4 दिवसामध्ये आज लोक मीना म्हणजे आमचं जे हजची आज सुरुवात होतं तिथे जाण्यासाठी 50 किलोमीटरचा रेंज आहे। तिथून ते तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांना बसची सुविधा नाही। त्या लोकांनी आमचा एक ग्रुप आहे, ग्रुपमध्ये त्यांनी मेसेज केला
त्यांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला का तुम्ही हा असा मेसेज फॉरवर्ड करू नका, भारतीय हज कमिटीची कुठेतरी बदनामी होणार आहे. आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीला आम्ही सुद्धा त्यांना समर्थन केलं. ठीक आहे, आज ना उद्या हे जे प्रॉब्लेम आहे ते क्लिअर होणार, पण ते प्रॉब्लेम काही क्लिअर झाला नाही म्हणून मला आज ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, काय नेमकं तुमचं यावर म्हणणं? सर्वप्रथम तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आलात, तुमचा मी आभारी आहे. स्टेट राज्य सरकारच्या वतीने मी स्टेट हज कमिटीमध्ये मेंबर आहे. आपल्या माहितीसाठी मी सांगतोय का हजचा हा सीझन आहे. आज सौदी अरेबियामध्ये हजला आज सुरुवात होणार आहे. हजमध्ये कमीत कमी भारतातून 1.5 ते 2 लाख प्रवासी हजसाठी रवाना झाले. तिथे काही सुविधा नाही आहे, सुविधा अभाव लोकांचे तिथे मृत्यू होत आहे. लोक तिथे हैराण आहे. लोकांकडनं 3.5 लाख रुपये एवढी मोठी रक्कम हज कमिटीमार्फत वसूल करण्यात आली. आम्ही जेव्हा स्टेट हज कमिटीमध्ये मी मेंबर असल्याकारणाने त्यांना जेव्हा आम्ही जाब विचारतो, आता मी आपल्याला सौदी अरेबियामधून येणारे व्हिडिओ दाखवणार आहे. काय तिथली परिस्थिती आहे, लोक किती हैराण आहे तिथे ते तुम्ही बघू शकता. लोकांना फक्त पैशाची वसुली हेच काम भारतीय हज कमिटीने केलेलं आहे. आज पहिला दिवस हजचा आहे, त्यांना तिथे जेवणाची व्यवस्था नाही आहे. सौदी अरेबियामधून आमचा एक हजचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ येत आहे. मी आपल्या माध्यमातून ते व्हिडिओ आपल्याला दाखवू शकतो. त्या व्हिडिओमध्ये फक्त महाराष्ट्रातून 21,000 हाजी गेलेले आहे हज यात्रेसाठी. त्यांच्यासाठी फक्त 90 लोकांची तिथे सगळं व्यवस्था बघण्यासाठी 90 लोकांनाच फक्त तिथे अपॉइंट केलेलं आहे. आपल्या माध्यमातून मी हे सांगतो का 21,000 लोकांना ते 90 लोक कसे ऍडजस्ट करणार. आता तुमची मागणी काय आहे? माझं असं म्हणणं आहे का स्टेट वाईज लोकांना काही याच्यामध्ये अधिकार दिलेला नाहीये. आमचे भारतीय हज कमिटी सरकार, मी आपल्या माहितीसाठी सांगतोय का जेव्हा हजला या लोकांचं सिलेक्शन होत नव्हतं त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनीच पत्र दिला. सगळ्या बाबतीत फक्त महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री आहे ज्यांनी आम्हाला मदत केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला भारतीय हज कमिटीमधून काही मदत झाली नाही. आणि महत्वाचं हे आहे का आमच्यासाठी हे एक अत्यंत महत्वाची बाब अशी आहे का भारतीय हज कमिटी हे मुंबईमध्ये आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये असताना काही सुविधा नाही. 2 लाख हाजी हजला गेलेले आहे. एकाकडनं 3.5 लाख रुपयाची हे वसुली करण्यात आलेली आहे. किती मोठा स्कॅम आहे आपण बघू शकता. एकही माणसाला तिथे व्यवस्थित रूम दिलेला नाहीये. आज आमच्यामध्ये मीना म्हणजे आज तिथे हजची सुरुवात होते. कालपर्यंत त्यांना जाण्यासाठी तिथे बसची सुविधा नव्हती. तेही व्हिडिओ मी आपल्याला दाखवू शकतो. बस नव्हता तिथे. आज मीनाला यायला त्यांना बसची सुविधा नव्हती. जेवणाची व्यवस्था नाहीये. जेवण कसं पद्धतीने देते तेही मी आपल्याला दाखवू शकतो. तुमची हज कमिटी काय आमचे जे सीओ आहे हज कमिटीचे इम्तियाज काझी, त्यांचा वारंवार आता 2 वर्ष झाली मला हज समितीमध्ये मेंबर होऊन वारंवार त्यांचं फक्त हेच म्हणणं आहे का आम्हाला काही अधिकार नाहीये. तुम्ही फक्त नामनिर्देशित सदस्य आहात, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अधिकार नाहीये. अधिकार सगळं त्यांनाच आहे. ते फिरू शकतात, ते सौदी अरेबियाला जाऊ शकतात, तिथे जाऊन सगळं चांगल्या पद्धतीने. मी आज हा प्रश्न मी स्वतः सदस्य असून सुद्धा हा प्रश्न घेतलेला आहे, कारण हा मोठा स्कॅम आहे. आणि याच्यामध्ये आफाकी जे आहे आमचे सीओ देशाचे जे संपूर्ण सीओ आहेत त्यांनी याच्यामध्ये मोठा घोटाळा केलेला आहे. एका माणसाकडनं 3.5 लाख रुपयाची वसुली केलेली आहे. एकालाही 1 रुपयाची तिथे सुविधा न देता फक्त या लोकांनी पैशाचा सगळा घोळ केलेला आहे. आज मी 2 वर्षापासून पत्र व्यवहार करतोय. खादिमुल हुज्जाजची संख्या वाढवा. जे तिथे हे आहेत त्यांना सांभाळणारी जी लोक आहेत त्यांची संख्या कमीत कमी 1000 करा. आपण जे हे पैसे घेतात ते कुठे वापरतात, कसं पद्धतीने वापरतात ते सगळं आम्हाला याची माहिती द्या. 2 वर्ष मी याचा पाठपुरावा करतोय. पण आपल्या माहितीसाठी सांगतोय मी, हे सगळे या लोकांचे स्कॅम आहे. जे सीओ बसले आहेत त्यांनी सगळे स्कॅम केलंय, तो स्कॅमर आहे. याच्या संदर्भात आता केंद्र सरकारकडे तुम्ही तक्रार करणार की यांच्यावर कारवाई होईल? मी 2 वेळा पत्र व्यवहार केला. आज हजचा हे आहे. मी रात्री पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्यांशी मी बोलत होतो. आता मी इथून बसून काय करणार. फक्त मी त्यांना सांत्वना देत होतो, तुम्ही तिथे राहा. आता जसं आहे 4-5 दिवसाचे हे आहे, तुम्ही वेळ काढून घ्या. पण आज तिथे हज आहे.
एवढ्या तातडीने आपल्याला बोलण्याची हेच माझं म्हणणं हेच आहे का आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही, काही करू शकत नाही. फक्त पैसे घेण्याच्या वेळेस 3-3 वेळा तुम्ही मुंबईला या, महाराष्ट्रात जेवढे कानाकोपऱ्यात राहणारे लोक मुंबईला या, पैसे तिथे भरा. फक्त पैसे कसं घ्यायचं हेच हज कमिटीचं काम आहे. कोणतीही सुविधा आतापर्यंत त्यांना दिलेली नाही. पण हे पहिल्यांदा घडलंय का आता ह्या वर्षी जे घडतंय? ह्या वर्षी अधिक प्रमाणात झालाय. मागच्या वर्षी झाला होता, ते आम्ही कसंही करून ऍडजस्ट करून घेतलं, पण या वर्षी एवढा मोठ्या प्रमाणात झालाय. मी तुम्हाला सांगतो, आता तिथे जायचंय लोकांना, पण त्यांना जाण्यासाठी तिथे हजची व्यवस्था, बसची व्यवस्था नाहीये तिथे. हे तुम्हाला पण मी दाखवू शकतो. हे बघा, हे बघा, हे दाखवण्यासारखं नाहीये, कारण महिला सुद्धा याच्यामध्ये झोपलेले आहेत तिथे, ते आराम करतात. दाखवण्यासारखं नाही. पण हे बघा, आता आम्ही यांना न्याय देऊ शकत नाही म्हणून हे आता दाखवावं लागेल तुम्हाला. कशा पद्धतीने हे स्कॅम यांचा चालू आहे, किती पैसे घेत आहे, 1 रुपयाची यांना सुविधा देत नाहीये. आणि आफाकी सर जे हज कमिटीचे CEO आहे देशाचे, त्यांना हा 15 दिवस महत्वाचा आहे, तरी ते या लोकांचा फोन अजिबात उचलत नाहीये. हे फोन करून करून त्यांना थकले, हे फोन उचलत नाहीये. ही अशी परिस्थिती आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे हज करणारे आज त्यांचा हज आहे बघा, ते कसे बसले. तर आपल्या त्याला काही उत्तर आलं का तुम्हाला? काही उत्तर नाही. उत्तर फक्त हेच येतात का महाराष्ट्र स्टेट हज कमिटीला कोणताही पॉवर नाहीये. आपल्याला जर पत्रव्यवहार करायचा असेल, कोणाशी बोलायचं असेल, तर तुम्ही सेंट्रल हज कमिटीशी संपर्क साधा. रात्री 3 वाजेपर्यंत मी या लोकांना सांभाळून घेत होतो, यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी बोलत होतो. तर आमच्याकडनं जे होईल म्हणून मी आज हे प्रेस कॉन्फरन्स ठेवलंय. हे सगळं मुद्दा मी समाजासमोर मांडलाय. त्यांच्यावर तर अन्याय झालाय. आता येणाऱ्या लोकांचा जे रोष असेल त्याच्या सामोरे आम्हालाच जावं लागेल. हे जे CEO आहे, जे अधिकारी, ते ऑफिसमध्ये बसणार. जाताना यांची रवानगी आम्हीच केली होती, आम्हीच यांना मोठं हे केलं होतं का ठीक आहे सगळं व्यवस्था तुम्हाला आम्हाला सुद्धा याची कल्पना नाहीये, माहिती नाहीये का तिथे काय व्यवस्था असते. एकही माणसाला आतापर्यंत या लोकांनी सौदी अरेबियामध्ये घेऊन गेले नाही, तिथली व्यवस्था आम्हाला दाखवली नाहीये. 2023 पर्यंत हा सगळं चालू होतं, पण या वर्षी असं केलंय कारण आता केंद्रात सत्ता नव्हती, सगळं पॉवर्स ते अधिकाऱ्यांकडे होता, ऑफिसर्सकडे, IAS रेंजचे सगळे ऑफिसर आहेत त्यांच्याकडे होता. त्या लोकांनी सगळं आपली मनमानी केली.